विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिकचा सेक्शन परीक्षेमध्ये जवळ-जवळ 25 मार्काला येतोय. थोडं प्लस मायनस राहील म्हणूया आपण, पण 20 प्लस तर गॅरंटेड मार्क आहेत. बरं, मग हे आम्ही करणारच नाहीये. आम्हाला रिएक्शन जमत नाही, असं तुम्ही बोलायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला 3 व्हिडिओ अपलोड करून देणार आहे ऑर्गॅनिकवरती. त्या 3 व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्ही करायचे. ओके. मी सांगतो तेवढा अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो हे जमणार आहे आपल्याला, जमणार आहे. आणि मला सुद्धा केमिस्ट्रीचे चांगले मार्क पडले होते. आता मेन पॉइंट काय सांगू का? हे जर केलं ना आता व्यवस्थित मन लावून, ओके, तर सीईटीला त्याचा नक्की फायदा होणारच आहे ना. आता तुम्ही म्हणाल, "अहो, उद्या पेपर आहे." तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही अगोदर केलाय अभ्यास, फक्त या क्षणाला मुलं पॅनिक झालेत. हे करू का, ते करू का, हे सोडू म्हणून मला हे बोलावं लागतंय. हा सेक्शन रिवाईज करायचा आहे. बरं, मग पहिला प्रश्न बघा तुम्हाला क्लिअर दिसतंय का? बघा इथं अलील हा वर्ड आहे. तर मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या बघा. आता हा जो कार्बन आहे ह्याच्या भोवती सगळे सिंगल बॉन्ड आहेत आणि त्याला एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. पण तो कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या पुढे डबल बॉन्ड हे झालं अलील. मग तुम्हाला इथं विचारलंय काय की अलील कुठला आहे? तर बघा हा जो ऑप्शन आहे इथं एक्स म्हणजे हॅलोजन आहे. हे शेजारी जो कार्बन आहे त्यावरती सगळे सिंगल बॉन्ड आहेत. पण त्याच्या शेजारी जो कार्बन आहे तिथं डबल बॉन्ड आहे. आता माझ्या इथं जरा प्रिंट त्याची थोडीशी खराबच आहे. गेल्या वर्षीच्या पेपर मधला हा प्रश्न आहे. मी पूर्णपणे एक क्वेश्चन पेपर तुम्हाला अभ्यासाला देणार आहे. तुम्ही तो करायचा. मी देतोय प्रश्न तेच तुम्ही करायचे हे लक्षात घ्या बरं का. मग अलील लक्षात आलं का? बरं मग इथं बघा इथं एकच हायड्रोजन असणार आहे, इथं 2 असणार आहे. समजा इथं मला अलील ब्रोमाइड पाहिजे. तर यात कार्बन 3 आहेत बघा. 1, 2, 3 हायड्रोजन किती आहेत? 2 आणि 1, 3, 4, 5 आहेत आणि Br. मग C3H5Br म्हणजे कोण? अलील ब्रोमाइड. अलील अल्कोहोल पाहिजे इथं OH ग्रुप येईल. अलील आयोडाइड इथं आईल. मग अलील हा पॉइंट क्लिअर झाला. मग हे नोट डाउन करून ठेवा. हे येईल परीक्षेत. हे सीईटीत आलेलं आहे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट. शांतपणे बघा. ही रिएक्शन पुस्तकातली आहे तशी विचारली. मी आता इथे तुम्हाला सांगणार आहे की अल्डिहाइडची डेफिनेशन लिहा. कीटोनची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन. पहिला डेफिनेशन बघूया. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल म्हणजे अल्डिहाइड. म्हणजे मी 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड, मग अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की अल्कोहोल तयार होणार आहे. सिंपल. मग इथं हे अल्डिहाइड आहे. त्याचं हे रिडक्शन करतोय आपण. इथं कॅटॅलिटिक रिडक्शन आहे आणि इथं स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड घेतलाय. पण जेव्हा तुम्ही लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड घेणार आहे, तेव्हा जो रिएक्टंट मधला डबल बॉन्ड आहे तो रिटेन राहणार आहे. त्या डबल बॉन्डचं बघा सिंगल बॉन्ड झालेलं नाही. पण जर तुम्ही निकेल घ्याल, तेव्हा हा डबल बॉन्ड सुद्धा सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्ट होईल. व इथे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन ऍड करावं लागेल. ओके. पण कन्व्हर्ट कशात होणार? अल्कोहोल मध्ये. इथं शेवटचा जो CHO ग्रुप आहे ना, तो CH2OH मध्ये कन्व्हर्ट होईल. मग मी आता हे लक्षात ठेवणार आहे, की इथं बघा लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड. मग हा डबल बॉन्ड आहे. सगळेजण लक्ष द्या, की इथं बघा डबल बॉन्ड रिटर्न आहे, पण ऍसिड नकोय मला, अल्कोहोल पाहिजे. मग ऑप्शन बी करेक्ट आहे. मग एमसीक्यू सोपा वाटतात ना? मग हे लिहून घ्या. निकेल घेतलं तर डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार. लिथियम घेतलं तर डबल बॉन्ड रिटर्न राहणार. पण इथं काय करतोय आपण रिडक्शन, मग अल्डिहाइडची डेफिनेशन आठवा. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड, म्हणले अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ओझोनोलिसिस. मी तुम्हाला सांगतो ओझोनोलिसिसची गंमतच आहे. ब्यूट 2 1, 2, 3, 4. ओके. डबल बॉन्ड आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. म्हणजे इथं CH3, इथं CH3, ऑब्व्हियसली इथं CH3 येणार आहे, इथं CH3. एक लक्षात घ्या, ओझोनोलिसिस मध्ये ओझोन बरोबर जेव्हा रिएक्शन होते, तेव्हा ती ऍडिशन अक्रॉस डबल बॉन्ड होते. आणि डबल बॉन्ड लिहायचाच नाही. मग लिहिणार काय मी? CH3, C आणि वरती CH3, इकडं C, CH3, इकडं CH3. सांगा डबल बॉन्ड लिहिलाय का? नाही. मग तिथं ओझोनाइड तयार होणार. ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन असे काढा आणि जॉइन करून टाका. झालं का ओझोनाइड? बरं, त्याची रिएक्शन झिंक बरोबर दिल्या पण त्यांनी लक्षात घ्या. फॉलोड बाय डिकम्पोजिशन बाय झिंक डस्ट अँड वॉटर. मग तेव्हा काय होतं समजून घ्या. हे आणि हे वेगळं होतं. झिंक ऑक्साईड एक प्रॉडक्ट तयार होतं, पण समजून घ्या हे सिमेट्रिकल असल्यामुळं सेम प्रॉडक्ट तयार होणार. आणि ओझोनोलिसिस मध्ये मी सांगतोय, जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला ब्रांच असेल तर कीटोन तयार होणार. मग इथं कोणता कीटोन तयार होणार आहे? ॲसिटोन. CH3 डबल बॉन्ड O तयार होणार. CH3 इथं ऑक्सिजनचा डबल बॉन्ड पण सेम असल्यामुळे ट्वाइस लिहा. मग बघा एमसीक्यू मध्ये कुठं सापडते का तुम्हाला ॲसिटोन.
आता क्लिअरली आहे का? ओझोनोलिसिस मध्ये तुम्ही जर प्रोपीनचं ओझोनोलिसिस केलं तर अल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड तयार होणार. बघा, जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला ब्रांच असेल तरच कीटोन तयार होतं, नाहीतर अल्डिहाइड. डबल बॉन्डच्या इकडे एक कार्बन आहे, फॉर्मल्डिहाइड. 2 आहेत, ऍसिटल्डिहाइड. आता बघा, इकडं 3 घेतलं. एक डबल बॉन्डच्या इकडे एक कार्बन आहे, फॉर्मल्डिहाइड. 3 आहेत, प्रोपेनॉल्डिहाइड. मग ओझोनोलिसिस लक्षात ठेवा. ओझोनची ऍडिशन अक्रॉस डबल बॉन्ड. तिथे डबल बॉन्ड लिहायचाच नाही. ओझोनाइड तयार करायचं. त्याची रिएक्शन झिंक डस्ट आणि वॉटर बरोबर. मग झिंक ऑक्साईड वेगळं होईल आणि प्रॉडक्ट अल्डिहाइड किंवा कीटोन. कसं लक्षात ठेवणार? डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जर ब्रांच असेल तर कीटोन, नाहीतर अल्डिहाइड. अल्डिहाइड कुठला काय तयार होणार? कसं ओळखणार? नंबर ऑफ कार्बन ॲटम. ओके, नेक्स्ट. ऍक्शन ऑफ लिथियम आहे का, रिड्युसिंग एजंटच आहे. ऑन ऍसिटामाइड, हे जे आहे ना ऍसिटामाइड. ऍसी म्हणलं की CH3 ग्रुप आणि अमाइड म्हणलं की इथं NH2 ग्रुप. रिडक्शन झालं की हे प्रायमरी अमाइन मध्ये कन्वर्ट होणार, हे ऑक्सिजन रिमूव्ह होणार आहे. लक्षात घ्या. बघा, रिडक्शन झालं की हे CH3 CH2 NH2 झालं का, प्रायमरी अमाइन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. बरं, तुमच्या लक्षात आलं का? ऍसिटामाइड हे VSA मधला क्वेश्चन आहे, 1 मार्काचा. ओके, इथं ह्याला जर मला रिड्यूस करायचं असेल तर मला हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन करायचं. आत्ता सांगतो तुम्ही काय करायचं. इथं मेंडिस रिडक्शन पण करायचं. हे अमाइड आहे, त्याचं रिडक्शन करायचं. त्याच्यानंतर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन सुद्धा करायची. नायट्रो ग्रुप आहे, त्याचं पण रिडक्शन करायचं. सायनाइड ग्रुप आहे, त्याचं रिडक्शन म्हणजेच बेंडिस. एकाच पेजवर जवळपास हे रिएक्शन्स आहेत. असं करा ना, ऑर्गॅनिक करा. हे दिलंय तुम्हाला मी. नेक्स्ट पेपरमध्ये हे तुम्हाला दिसेल सुद्धा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स आहेत. बरं, तर हे झालं. राइट द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट फॉर्म्ड व्हेन द क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल. आता ऐका माझं. सोडियम मेटल म्हणलं की 3 रिएक्शन आहेत. वुड्स रिएक्शन, वुड्स फिटिक रिएक्शन आणि फिटिक. इथे एकटाच क्लोरोबेन्झीन आहे म्हणजे ही फिटिक रिएक्शन आहे. इथं डाय का बायफिनिल तयार होईल. बायफिनिल आहे का? बर, पण जर मी एक अल्किल ग्रुप घेतला आणि एक अरिल ग्रुप घेतला तर ही वुड्स फिटिक रिएक्शन आहे. ओके, याच्यामध्ये हा ग्रुप इथं आला की टोलीन तयार होतं. सोडियम मेटल म्हणलं की वुड्स फिटिक, वुड्स फिटिक. आता इथं बघा, शांतपणे लक्षात घ्या. हे वुड्स रिएक्शन आहे, सोडियम मेटल आहे. पण 2 वेगळे वेगळे अल्किल हलाइड घेतले तर बघा, हे ह्याचेच 2 मॉलिक्यूल आले तर इथेन तयार होईल. याचेच 2 आले तर ब्युटेन. एक याचा प्रोपेन. पण हा मायनर आहे आणि हे दोघं मेजर आहे. वुड्स रिएक्शन मध्ये मिथेन तयार होऊ शकत नाही. ओके, आपण 7व्या प्रश्नापर्यंत पोहोचलोय. केमिकल रिएक्शन फॉर द फॉलोइंग. क्लोरोबेन्झीन इज हीटेड विथ फ्युमिंग H2SO4. क्लोरोबेन्झीन, फ्युमिंग, सल्फोनिक ऍसिड. ओके, 2 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड तयार होणार. ओके, मग तुम्ही नाही लगेच तुम्ही सल्फोनेशन बघितलं, मग नायट्रेशन करा. आलं का लक्षात? नायट्रेशन, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन करा, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन करा. ओके, म्हणजे टोलिन सारखा प्रोडक्ट तयार होईल. असायलेशन मध्ये ऍसिटोफिनॉन सारखा प्रोडक्ट तयार होईल. याच पेजवर आहे पुस्तकात, हॅलोजन मध्ये शोधा. इथिल ब्रोमाइड हिटेड विथ सिल्वर ऍसिटेट. त्यासाठी मी हा तक्ता देतोय. सिल्वर ऍसिटेट म्हणजे इथं CH3 ऍसिटेट. ऍसी म्हणलं की बघितलं की CH3 ग्रुप येणार. बाळांनो, मी हे सांगत चाललोय, तुम्ही करणार आहात, करायचं आहे, लक्षात घ्या. शांत डोक्यानं करायचंय. ओके, बर. या सगळ्या अल्कलॉइडचे रिएक्शन्स आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 3 मार्काच्या रिएक्शन याच्यावर आहेतच. मग या केसमध्ये तुम्ही सारखं काय करायचं माहितीये का? की अल्किल हलाइड पासून तयार काय काय होतं? तर अल्किल हलाइड पासून अल्केन, अल्कीन, अल्कोहोल, इथर, इस्टर, अमाइन, सायनाइड, आयसोसायनाइड, नायट्रो कंपाउंड, ब्रिग्नार्ड्स रिएजंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि अजून काय राहिलं का रे बाळांनो? अल्किल हलाइड पासून अल्किल हलाइड पण तयार होतं. फिंकलस्टीन रिएक्शन किंवा स्वार्ट रिएक्शन, हे लक्षात घ्या. मग हे सारखं काढायचं रे. अल्कीन तयार करायचंय, इलिमिनेशन रिएक्शन. अल्केन तयार करायचंय, आता अल्केन म्हणल्यावर कुठलं येणार आहे? कुठली रिएक्शन येणार आहे अल्केन तयार करण्यासाठी? वुड्स रिएक्शन. त्याच्यानंतर अल्कोहोल ऍक्वियस KOH. इथर तयार करायचंय, विल्यमसन सिंथेसिस. ईस्टरला सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. अमोनिया बरोबर की अमाइन, केसीएन, एजीसीएन, AgNO2 आणि मॅग्नेशियम मेटल. मग ग्रिग्नार्ड्स रिएजन. आलेला प्रश्न आहे परीक्षेत.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग रिएक्शन ऑफ इथिलामाइन? ही कार्बाइल अमाइन टेस्ट आहे. ती फक्त प्रायमरी अमाइन साठी असते आणि त्याच्यात तयार काय होतंय बघा, आयसोसायनेट. याचा वास 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 फाऊल टेस्ट असते असं दिलं त्यांनी. करेक्ट, खराब वास असतो म्हणे आपण. मग बघा प्रायमरी अमाइन क्लोरोफॉर्म आणि पोटॅश म्हणलं की एनसी आयसोसायनाइड लक्षात घ्या, प्लस केसीएल प्लस ट्रायसएच2 प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरी रिएक्शन नायट्रस ऍसिड. प्रायमरी अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड झाली की अल्कोहोल तयार होतं आणि नायट्रोजन गॅस रिलीज होतो. मग हे विचारतील नायट्रोजन गॅस कुठला गॅस लिबरेट होतो म्हणून. बरं, हे प्रायमरी अमाइन आहे. ॲलिफॅटिक आहे. एरोमॅटिक घेतलं ना तर इथं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होईल. म्हणजे डायझोनियम सॉल्ट तयार होतं. ओके, मग हा प्रश्न. नेक्स्ट, केमिकल रिएक्शन प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. हे कराल का तुम्ही रे? शुगरचं हायड्रोलिसिस करा. सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे. मोठ्या प्रमाणात तयार करायचे आहे स्टार्चचं हायड्रोलिसिस करा. C6H10O5 चं. ठीक आहे? बरं. आता इथं बघा डी रायपोज समजून घ्या, हे दोन्ही स्ट्रक्चर एकसारखे आहेत. 1, 2, 3, 4 ठिकाण तुम्हाला करायचं आहे. 5वं इथे कार्बन आहे. बाकी सगळं सेम आहे. पण इथं OH नाही काढला तर ते 2 डीऑक्सी डी रायबोज येणार. नुसतं डी रायबोज पाहिजे असेल तर OH येणार. डी रायबोज आरएनए मध्ये प्रेझेंट असतो आणि हा कुठं असतो? डीएनए मध्ये. प्रॅक्टिस याची करावी लागेल थोडंसं डोकं शांत ठेवून बरं का. रिएक्ट फॉर्मेशन ऑफ नायलॉन 6,6 जाऊन बुजून घेतलंय मी. एडिपिक ऍसिड. बघा इथं CH2 ग्रुप 4 आहेत. मग आता काय करा माहितीये का, मी ऍसिड टॉपिक तुम्हाला काढा म्हणतोय. ऍसिड. त्याच्यामध्ये हे नाव आहे. त्याच्यानंतर मध्ये एक CH2 ग्रुप घेतलाय. पुन्हा 2, पुन्हा 3, पुन्हा 4. 4 म्हणजे एडिपिक ऍसिड. पण ते बाकीच्यांची नावं मला पाहिजे. ओके. समजून घ्यायचं, लक्षात घ्या, की पहिल्या रिएक्शनला काही इलिमिनेट होत नाही. हा H इथल्या लोन पेअरकडे जाणार आहे आणि NH2 चं NH3 होणार आहे. NH2 चं NH3 झालं का? म्हणजे इथं COO, CO. ओके. काही इलिमिनेट केलेलं नाही. नायलॉन सॉल्ट तयार झालं. नायलॉन सॉल्ट. आता मात्र वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. ह्यातले 2 हायड्रोजन, यातले 2 हायड्रोजन गेले का बघा. ओके. आणि ह्या शेवटच्यातला 1 ऑक्सिजन आणि इथला 1 ऑक्सिजन गेला का बघा. संपलं. नायलॉन 6,6 तयार. मग चला, पहिल्यांदा तुम्हाला एडिपिक ऍसिड आणि हेक्सा 6 हेक्सामिथिलीन डायअमाइन स्ट्रक्चरला. नायट्रोजनकडे लोन पेअर असते. मग इथला हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन NH3 होणार. ओके, मग त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार, इकडे निगेटिव्ह येणार. नेक्स्टला वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला वेगळा करायचा. मग हे जाऊ दे की वेगळं H2O आणि हा ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन जाऊ दे. फक्त पॉलिमर म्हणलं की हे स्क्वेअर ब्रॅकेट हे असं करून हे असं n मल्टिप्लाय करायला शिका. मग लगे हात करून टाका की नायलॉन 6 पण करा आणि डेक्रॉन करा. म्हणजे टेरिलीन हे पण करा. अशा रीतीने अभ्यास केला की आपलं होणार आहे परफेक्ट. बरं, कन्वर्ट इथिल अल्कोहोलचं इथाइल ॲसिटेट इस्टरिफिकेशन रिएक्शन बघा. इस्टरिफिकेशन. फिनॉलचं बेन्झीन. फिनॉलच्या सगळ्याच रिएक्शन करायच्यात. मग झिंक डस्ट बरोबर रिएक्शन. मग चला, रायमर टीमन करा, कोल्बेज करा, डाऊज प्रोसेस करा. पुन्हा क्युमिन पासून फिनॉल तयार होतं. ती पण रिएक्शन. फिनॉल कुठलं सोडायचं नाही, फिनॉल येतंय. डायथिल इथरचं तुम्हाला इथिल क्लोराईड करायचंय. PCl5 बरोबर रिएक्शन. PCl5 पुस्तकात शोधा. इथर टॉपिक काढा, जरा शोधा. हेच येणार आहे परीक्षेत परत. नेक्स्ट, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ 2 क्लोरोब्युटेन. 1, 2, 3, 4. 2 क्लोरोब्युटेन याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन हा जाणारच आहे. आता समजून घ्या मी कसं करतोय ते. इथं CH3, इथं CH2, इथं CH आणि इथं CH2 लिहितो. आता जर बघा डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे इथं अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन आहे. अल्कोहोलिक पोटॅश बरोबर. हे दोघं जर रिमूव्ह केले तर इथं डबल बॉन्ड होईल. ह्या हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं ब्यूट 1 ENE पण तयार होतोय, ब्यूट 2 ENE पण तयार होतोय. इमिजिएटली मी तुम्हाला सांगतोय सेटझेफ रूल करायला. सेटझेफ रूल नुसार मेजर प्रॉपर्टी इज दॅट अल्किन which contains more number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. ओके. याच्या उलट अमाइन टॉपिक मध्ये जायचं. अमाइन मध्ये ना इलिमिनेशन रिएक्शन शोधायची. तिथं अल्किन तिथं पण तयार होतो. पण तिथं लीस्ट सबस्टिट्यूटेड आणि सेटझेफ नुसार मोस्ट सबस्टिट्यूटेड. अमाइन टॉपिक काढा आणि हॉफमन्स इलिमिनेशन बघा. ठीक आहे. नेक्स्ट, अल्डोल कंडेन्सेशन वेळ लागणार आहे. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनल वरती आपल्या आहे ऑलरेडी व्हिडिओ, तो बघा, नाहीतर मी इथं सांगतो. इथॅनल अल्डिहाइड आहे म्हणजे हे ऍसिटल्डिहाइड आहे. कसं करायचं बघा की CH3CHO पहिला पहिला प्रॉडक्ट पहिला रिएक्टंट आहे तसाल्या. पण दुसरं लिहिताना मला इथं हायड्रोजन पाहिजे. अल्फा हायड्रोजन म्हणजे हे CH3 असं लिहिलं. CH डबल बॉन्ड O.
इथं बहुतेक 10% NaOH आहे. बरोबर आहे. मग यात काय होतं सांगतो, हा OH ग्रुप फक्त खाली काढा. म्हणजे असं येणार CH3CH आणि खाली कुठला ग्रुप येईल? OH आणि हे पुढचं आहेच. हे सगळं स्ट्रक्चर आहे तसं काढायचं. CHHCHO. नेक्स्ट मध्ये हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला की या सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार. CH3CH डबल बॉन्ड CH आणि CHO. मग याचं नाव क्रोटोनल डिहाइड आहे का बघा. बर 1 2 3 4 ब्यूट टू ENAL. ब्यूट टू ENAL. मग इमिजिएटली मी तुम्हाला सांगतो, इथं जर मी CH3 लिहिलं, इथं जर मी काय लिहिलं CH3 बघा समजून घ्या. मग इथं नाही, सॉरी, इथं गडबड झाली होती बरं का, लक्षात घ्या. हा, इथं जर मी CH3 लिहिलं म्हणजे ऑब्व्हियसली इथं CH3 येणार. हा CH3 ग्रुप झाला ना, मग ते ऍसिटोन होईल. मग इथं मेसिटाइल ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं? मेसिटाइल ऑक्साईड. पण जर क्रॉस अल्डोनेशन असेल, तिथला निथला प्रॉडक्ट वेगळा असेल, तर हा प्रॉडक्ट लिहिताना एवढं करायचं की मला इथं अल्फा हायड्रोजन पाहिजे, लक्षात घ्या. किंवा अल्डोल कंडेन्सेशन जरा व्हिडिओ युट्यूबवरचा प्लीज बघा, लक्षात घ्या. पहिला मॉलिक्यूल आहे तसं लिहायचा. दुसरं, हे जे OH तयार होईल ते ह्याला खाली आहे तसं, हा ग्रुप आहे तसं इथं अटॅच करायचा. मला वाटल्यास कॉमेंट करून सांगा रे, अल्डोल कंडेन्सेशन तुम्हाला वाटल्यास सेपरेट शिकवतो बरं का. बरं, आता जवळ पेपर संपत आलाय. ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड P2O5 बरोबर रिएक्शन. बरं, ऍसि म्हटलं की इथं फक्त CH लिहून टाका. 2 मॉलिक्यूल आहेत त्याच्या लक्षात घ्या. आणि यात वॉटर मॉलिक्यूल वेगळा होतोय का? होतोय बघा. हा वॉटर मॉलिक्यूल वेगळा झाला की C डबल बॉन्ड नाही, CO इथे येणार आहे. हे लिहिताना आपण ऍक्च्युअली असं लिहितो बरं का, RCO ट्वाइस O आणि ते जर R च्या ठिकाणी CH3 असेल ना, ऍसिटिक अनहायड्राइड, P2O5 मी लक्षात ठेवतोय. P2O5. ओके. बरं, अजून आहे ऍसिटिक ऍसिड इंटू इथिल अल्कोहोल. रिडक्शन करा. अल्कोहोलचं ऍसिडचं रिडक्शन केलं की अल्कोहोल तयार होतंय. ओके. बरं. डाऊस प्रोसेस मगाशीच बोललो होतो. एकाच पेपरमध्ये रिपीट झालं. फिनॉलची परत रिएक्शन 3 मार्काला रे, लॉटरी आहे हे लक्षात घ्या. फिनॉलचे सगळे प्रश्न करा. ओके, ह्याच्यातले सगळं झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो अजून काय करायचंय तुम्हाला. आता करायचंय तुम्हाला रोसेनमंड रिडक्शन. अख्ख्या पुस्तकात एकच कॅटलिस्ट, एकाच ठिकाणी हा कॅटलिस्ट वापरलाय. पॅलाडियम ऑन BaSO4. दिसलं की म्हणायचं रोसेनमन रिडक्शन. ओके. पॅलाडियम ऑन BaSO4. त्याच्यानंतर करा तुम्ही गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. त्याच्यानंतर करा इटार्ड रिएक्शन. कुठला कॅटलिस्ट वापरतात? काय कॉम्प्लेक्स वापरतात? ते विचारतायत. इटार्ड रिएक्शन. त्याच्यानंतर अजून कुठले रिएक्शन आहेत रे? सांगतो. क्लेमेन्सन्स रिडक्शन. बघा, मी पुढचा व्हिडिओ द्यायच्या अगोदर मी तुम्हाला हे रिएक्शन्स करायला लावतोय. पुन्हा वुल्फ किश्नर रिडक्शन. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये बेन्झीन पासून बेन्झेनल डिहाइड. इथं पण टोलिन पासून बेन्झेनल डिहाइड. क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये क्लेमेन्सन्स वेगळा आहे बरं का. इथं क्लेमेन्सन्स मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो मिथिलिन ग्रुप मध्ये कन्वर्ट, म्हणजे अल्केन मध्ये कन्वर्ट होतोय. वुल्फ किश्नर मध्ये पण तसंच होतंय. मग हे 5 प्रश्न कराल तुम्ही. त्याचबरोबर आपलं काय काय झालंय, वुड्स झालंय, फिटिक झालंय. वुड्स फिटिक पण तुम्ही केलेलं लक्षात घ्या. फिनॉल सगळं करणार आहे. ग्लुकोज तुम्ही करणार आहे. व्हिडिओला वेळ ह्यानंतर तासभर वेळ घ्या. पण ह्या प्रश्न करा. हे बाळांनो प्रश्न करा. हे सोपे आहेत. सोपे आहेत. तुम्ही केलंय, फक्त रिवाइज करा. हातातले मार्क सोडू नका. सीईटीत 10 मार्क आपण आरामात मिळवणार आहे आणि 2 ते 3 मिनिटात ते 10 प्रश्न सीईटीत अटेम्प्ट होतात. काय नुसतं रिएजंट ओळखायचा असतो, अशा गोष्टी आहेत. मग ठीक आहे, करा कंप्लीट. ऑल द बेस्ट.